सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फार्मा स्पिरिट. आपण स्टार्ट केलं होतं नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. त्यामधलं आपण आज बघणार आहोत युनिट 1. ठीक आहे, कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं की NDDS म्हणजे काय. आज आपण आता बघणार CDDS म्हणजे काय. त्याच्या फर्स्ट पार्टमध्ये बघणार इंट्रोडक्शन, टर्मिनॉलॉजी, डेफिनेशन्स, रॅशनल, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज आणि सिलेक्शन ऑफ ड्रग्स. सो लेट्स गेट स्टार्टेड. कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, त्याच्या नावातच आहे की काहीतरी आपल्याला कंट्रोल करायचं आहे. लेकिन किसको कंट्रोल करना है? ड्रग डिलिव्हरी सिस्टीम को. CDDS काय आहे नेमकं? पार्ट आहे एक NDDSचा, राईट. आपल्याला कंट्रोल कशासाठी करायचं आहे? पेशंट कंप्लायन्ससाठी. कारण की इतक्या साऱ्या मेडिसिन्स असतात, ते पेशंट विसरून जातात, किंवा ओल्डर पेशंट जे असतात किंवा जे डायबेटिक पेशंट्स असतात त्यांना खूप साऱ्या मेडिसिन्स घ्याव्या लागतात, ते विसरून जातात. इन कंट्रोल रिलीजमध्ये काय होतं? इफ पेशंट टेक्स मॉर्निंग, आफ्टरनून अँड इव्हिनिंग टॅबलेट इन अ डे. तर CDDSमध्ये काय होतं? एकच टॅबलेट घ्यावं लागते. आहे ना इंटरेस्टिंग गोष्ट? एकच टॅबलेट घ्यावं लागते, कारण की त्याच्यामध्ये मिक्सचर असतं 3चं एकामध्ये इन बॉडी. वो रिलीज होगा ऑटोमॅटिकली, मॉर्निंग में रिलीज होगा, आफ्टरनून में और इव्हिनिंग में. म्हणजे एकच टॅबलेट घ्यायचं काम आहे. मग दिवसभर ते हळूहळू त्याला जसं आपण प्रीडिटरमाइंड रेट केलेलं असेल तसं ते रिलीज होणार. म्हणजेच की येता जाता आपल्याला ते मेडिसिन घ्यायचं काम नाही. टू ओव्हरकम प्रॉब्लेम्स इन कन्व्हेक्शनल डोसेज फॉर्म. म्हणजे CDDS एक अशी टेक्नॉलॉजी आहे की ज्यामध्ये आपण ह्या ड्रग डिलिव्हरी सिस्टीमला कंट्रोल करतो. जो आपण बॉडीमध्ये ड्रग दिलेला आहे, ते सकाळ दुपार संध्याकाळ मेडिसिन खायची गरज नाही. एकच खाल्ली की ती हळूहळू जशी आपण त्याला सेट केलेलं आहे तशी ती रिलीज होईल. म्हणजेच कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, आपण त्याला कंट्रोल करणार, राईट. तुम्ही एक्झाम्पल म्हणून लिहू शकता निफिडिपिन, राईट. निफिडिपिन जी टॅबलेट आहे ना, ती ओरली घेतलं जाते. तर त्यामध्ये तिथे ER लिहिलेलं असतं. ER म्हणजे काय? एक्सटेंडेड रिलीज. त्याचा रिलीजच एक्सटेंड केलेला राहतो की बॉडीमध्ये ती हळूहळू रिलीज व्हावी. 24 आवर्सच्या रेटने ती रिलीज होते. 24 आवर्समध्ये ती हळूहळू ती टॅबलेट रिलीज होत जाते. म्हणजेच त्याला कंट्रोल केलेलं आहे, राईट. कन्व्हेक्शन डोसेज फॉर्ममध्ये तसं नसतं. टॅबलेट घेतली की परत मग संध्याकाळी टॅबलेट घ्या, पॅरासिटामॉल वगैरे, तेव्हा कुठे फीवर कमी होईल. पण ह्या टॅबलेटचं असं नाही आहे. त्याला कंट्रोल केलेलं राहतं की ते हळूहळू रिलीज होईल बॉडीमध्ये, राईट. त्याच्या आता डेफिनेशन की आपण NDDSचं बघितलं की एक नॉवेल अप्रोच आहे ड्रग डिलिव्हरी सिस्टीम टू ओव्हरकम प्रॉब्लेम्स ऑफ ट्रेडिशनल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, किंवा रेफर टू अप्रोच फॉर्म्युलेशन टेक्नॉलॉजीज अँड सिस्टीम फॉर ट्रान्सपोर्टिंग अ ड्रग इन बॉडी सेफली टू अचीव थेरपिटिक इफेक्ट. तसं थेरपिटिक इफेक्ट सेफली, पण फक्त कशा पद्धतीने? नवीन पद्धतीने. ठीक आहे. CDDSची डेफिनेशन: कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. इट मेंटेन्स सुटेबल अँड डिझायर्ड ड्रग रिलीज ओव्हर अन एक्सटेंडेड टाईम. सगळ्यात इम्पॉर्टंट शब्द आहे हा, एक्सटेंडेड टाईमसाठी त्याचं रिलीज करणे. पिरियड और फॉर अ लॉंगर टाईम, किंवा जास्तच टाईमसाठी. फॉर्म्युलेटेड बाय युझिंग डिफरंट टाईप्स ऑफ पॉलिमर. आता याला आपण बनवणार कसं? वेगवेगळे पॉलिमर यूज करून. ठीक आहे. CDDS रिलीज द ड्रग कंटिन्युअसली ॲट अ प्री-डिटरमाइन. सगळ्यात इम्पॉर्टंट शब्द प्री-डिटरमाइन, म्हणजे आधी ठरवलेलं आहे आपण की ह्या रेटला ती रिलीज होईल. फॉर अ फिक्स टाईम पिरियड, एका फिक्स टाईम पिरियड करता. आयदर सिस्टमिकली ऑर लोकली ॲट अ टार्गेट ऑर्गन. मी जसं इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं, जे ट्रान्सडर्मल पॅचेस राहतात ना, ते लोकली लावले आपण की ते तिथून ड्रग रिलीज करतात. ठीक आहे. CDDSचं एम एकच आहे, टू डिक्रीज डोस फ्रिक्वेन्सी. येता जाता आपण जे डोस घेतो ते कमी करणे. डिलिव्हर ड्रग युनिफॉर्मली तो ड्रग डिलिव्हर करणे. आता मला सांगा, सपोज आपण एखादं झाड आहे, राईट. त्याला आपण एक खट्टीच पाणी घालतो का? नाही ना. म्हणजे एक खट्टी जर पाणी घातलं ते वेस्टेज होऊन जाईल, ते खराब होऊन जाईल. आपण एक खट्टी सगळ्या गोळ्या खाणार का? नाही. तर त्याला आपण ड्रीप इरिगेशन राहतं शेतांमध्ये, तर त्याला हळूहळू पाणी जातं. तसं CDDSचं एमच ते आहे. त्या ड्रगला हळूहळू तो बॉडीमध्ये रिलीज करतो. एखाद्या प्लांटला वाढवण्यासाठी कसं ते पाणी हळूहळू रिलीज करतात, तसं CDDSचं तेच एम आहे, हळूहळू रिलीज करणे. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत? इम्प्रूव्ह पेशंट कंप्लायन्स. जसं मी आधी सांगितलं, येता जाता टॅबलेट खाण्याचं काम नाही. पेशंट कन्व्हिनियन्स, म्हणजेच डोस फ्रिक्वेन्सी कमी होणार. इन्क्रीजेस सेफ्टी मार्जिन, सेफ्टी वाढणार, याची साईड इफेक्ट्स कमी होणार. डिक्रीजेस रिडक्शन इन ड्रग फ्लक्च्युएशन. ड्रगचं जे फ्लक्च्युएशन्स होतं की आज टॅबलेट घेतली उद्या नाही घेतली, हे फ्लक्च्युएशन्स होतं. CDDSमध्ये तसं नाही होत. ओके. ड्रग्स ॲक्युम्युलेशन नाही होत. ड्रगची टॉक्झिसिटी नाही होत. ठीक आहे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय काय असतील त्याचेच? इम्प्रूव्ह काय करते? इफिशियन्सी, पेशंट कंप्लायन्स, कन्व्हिनियन्स, बायोएबिलिटी. रिड्यूस काय काय करते? ॲडवर्स रिॲक्शन, डोस रिड्यूस करते, फ्रिक्वेन्सी रिड्यूस करते, टॉक्झिसिटी, ड्रग ॲक्युम्युलेशन अँड ड्रग फ्लक्च्युएशन, हे इम्प्रूव्स अँड दिस रिडक्शन इन. पण त्याचे डिसॲडव्हान्टेज पण आहेत. इन्क्रीजेस फर्स्ट पास क्लिअरन्स, पटकन क्लिअरन्स त्याचा इन्क्रीज होतो.
आणि जे इन विवो आणि इन विट्रो आहे ना त्याचं पुअर कोरिलेशन होतं बॉडीमध्ये. जे इन विट्रो आणि इन विवो स्टडीज असतात ना त्याचं पुअर कोरिलेशन असतं आणि कॉस्टली पण असतात. जे टॅबलेट नॉर्मली स्वस्त असतात पण हे CDDS एक नवीन तरीका आहे तर ते महाग पण असतात. इफ डिझाईन फेल डम्पिंग वेस्टेज ऑफ ड्रग, डिझाईन जर फेल झाली तर त्याचं वेस्टेज होईल मटेरियलचं. इन सम केसेस इम्प्लांटिंग डिफिकल्ट, काही काही केसेसमध्ये इम्प्लांटिंग त्याचं बॉडीमध्ये इम्प्लांट जर करायचं असेल तो डिव्हाइस ते सुद्धा अवघड आहे. हायपर सेन्सिटिव्हिटी, एखाद्या पर्सनला त्याची सेन्सिटिव्ह रिॲक्शनसुद्धा होऊ शकतात. तर हे त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहे. ॲज पर सिलेबस आपण तसं इंट्रोडक्शन बघितलं, टर्मिनॉलॉजीज अँड डेफिनेशन म्हणजे आपण CDDSची आणि NDDSची डेफिनेशन बघितली. त्यात अजून आता किती डेफिनेशन आहेत त्या 1 2 3 टोटल 8 डेफिनेशन्स आहेत. तो त्याला आपण इंटरेस्टिंग वेनी आपण स्टडी करूया. ठीक आहे. कंट्रोल रिलीज आहे, रिपीट ॲक्शन, एक्सटेंडेड रिलीज, डिलेड रिलीज, टार्गेट रिलीज, साईट स्पेसिफिक, रिसेप्टर टार्गेट आणि सस्टेन रिलीज. टोटल 8 आहेत. याला आता ध्यानात कसं ठेवणार बघा. कूल रॅबिट ईट डिलिशियस टेस्टी स्वीट रोल्स शुगर. हा जो रॅबिट आहे ना तो शुगर रोल्स ईट करतोय. कूल म्हणजे कंट्रोल, R फॉर रॅबिट रिपीट, ईट म्हणजे एक्सटेंडेड, डिलिशियस म्हणजे डिलेड, टेस्टी म्हणजे टार्गेट, स्वीट म्हणजे साईट, रोल्स म्हणजे रिसेप्टार्ड आणि शुगर म्हणजे सस्टेन. तुम्हाला याद राहिले कूल रॅबिट ईट डिलिशियस टेस्टी स्वीट रोल्स शुगर. हे 8 डेफिनेशन आता ध्यानात ठेवायचे. आपण बघणार पहिले कंट्रोल रिलीज फॉर्म्युलेशन म्हणजे कंट्रोल करायचं आहे कशाला, ड्रगला. तर त्याचा टाईम आणि जे रिलीज टाईम आहे त्याला कंट्रोल करणार आपण. इट मेंटेन अ कॉन्स्टंट सप्लाय ऑफ ड्रग ॲट 0 ऑर्डर रेट. कोणत्या ऑर्डरवर 0 ऑर्डर बाय कंटिन्युअसली रिलीजिंग द ड्रग फॉर सर्टन टाईम पिरियड इन अमाऊंट इक्विव्हॅलंट टू एलिमिनेटेड बाय द बॉडी. त्याचं जे 0 ऑर्डर रेट आहे ते कंटिन्युअसली रिलीज होईल बॉडीमध्ये एका स्पेसिफिक टाईम पिरियड करता, म्हणजेच कंट्रोल रिलीज फॉर्म्युलेशन्स. त्यानंतर आहे रिपीट ॲक्शन फॉर्म्युलेशन म्हणजे एका डोसमध्ये आपण हे असं मोर दॅन 1 डोस. ठीक आहे. कंटेन मोर दॅन 1 डोस, इनिशियली रिलीज 1 सिंगल डोस आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन. हळूहळू रिपीट ॲक्शन दाखवेल म्हणजे एक एक डोस ते रिलीज करत जाईल. त्यानंतर ठीक आहे हे ॲडमिनिस्टर केल्यानंतर सेकंड आफ्टर अ टाईम, त्याच्यानंतर सो ऑन म्हणजे जसं जसं त्याच्यात त्यांनी फॉर्म्युलेट केलेलं आहे तसं तसं ते रिलीज होत जाणार. एक्सटेंडेड रिलीज फॉर्म्युलेशन म्हणजे त्याला एक्सटेंड करणं. आपण एखाद्या रबरला कसं ओढतो ताणवतो तसं त्याचं एक्सटेन्शन वाढवणं, एक्सटेंडेड करणं बॉडीमध्ये. ठीक आहे. दोस डोसेज फॉर्म विच लास्ट लॉंगर इन द बॉडी बाय डिक्रीजिंग एलिमिनेशन रेट, त्याचं एलिमिनेशन रेट कमी करणे. डिक्रीज द डोस फ्रिक्वेन्सी, डोसची फ्रिक्वेन्सी कमी करणे म्हणजे त्याचं रिलीज वाढवणे बॉडीमध्ये, एक्सटेंड जास्त टाईमपर्यंत ठेवणे, लॉंगर इन द बॉडी. डिलेड रिलीज म्हणजेच त्याचं रिलीज डिले करणे. जे टॅबलेट आहे ना ते लगेच ॲक्शन नाही दाखवणार, आफ्टर सम टाईम दाखवणार. जसं की एंटेरिक कोटेड जे टॅबलेट्स असतात ना ते अशा कोट केलेले असतात की त्या स्टमकमध्ये नाही रिलीज होणार, त्या इंटेस्टाईनमध्ये रिलीज होतील. दिस डोसेज फॉर्म रिलीज अ ड्रग ॲट टाईम ऑर ॲट स्पेसिफिक टाईम इंटरवल आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ स्पेशल पर्पज म्हणजे त्याचं स्पेशल जे काही पर्पज असेल त्यानुसार ते डिले होईल त्याचं ॲक्शन. त्यानंतर टार्गेट साईट, डायरेक्ट टू द टार्गेट साईट. त्यानंतर साईट स्पेसिफिक टू लोकेशन डिसीज किंवा ऑर्गन टिश्यू. टार्गेट म्हणजे काय, साईटवरती. साईट स्पेसिफिक म्हणजे काय, ऑर्गन टिश्यूवरती जिथे ते आपल्याला पाहिजे डिसीजवरती, राईट. कॅन्सरस सेल्स वगैरे असतात. रिसेप्टार टार्गेटिंग म्हणजे टार्गेट स्पेशल रिसेप्टार ऑफ फॉर अ ड्रग इन ऑर्गन म्हणजे ह्या रिसेप्टारला टार्गेट करणार, या ऑर्गन आणि टिश्यूला हे साईटला टार्गेट करणार. ठीक आहे. या 3 डेफिनेशन्समध्ये हे सर्कल वर्ड्स आहेत ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे सस्टेन रिलीज. तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये असं लिहिलेलं असतं ER एक्सटेंडेड रिलीज, SR सस्टेंडेड रिलीज म्हणजे रिलीजला काय करायचं आहे, डिले करायचं आहे, सस्टेन करायचं आहे, त्याला डिले करायचं आहे. दिस सिस्टीम प्रोव्हाइड अ सफिशियंट अमाऊंट ऑफ ड्रग टू प्रोड्यूस अ फार्माकोलॉजिकल ॲक्शन. रिमेनिंग ड्रग अमाऊंट इज रिलीज पिरियॉडिकली. जो काही रिमेनिंग अमाऊंट असतो तो एका टायमानुसार रिलीज होतो. ठीक आहे. आता हे झालं आपण काय काय शिकलो यामध्ये. इंट्रोडक्शन झालं, टर्मिनॉलॉजीज झालं, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज झाले, राईट. टर्मिनॉलॉजीज पूर्ण 8 डेफिनेशन्स आपण बघितल्या. ठीक आहे. त्याला याद कसं ठेवणार तुम्ही ते बघितलं. या 8 डेफिनेशन अशा एका वेनी याद ठेवायचे आहेत म्हणजे ते 2 मार्काला येतं. ठीक आहे. 2 मार्काला कुठेही त्या डेफिनेशन्स विचारल्या जातात. त्यानंतर आपण बघणार आहोत रॅशनल्स म्हणजे काय की CDDS ड्रग का बरं बनवते, त्याचं रिझन काय आहे, रॅशनल काय रिझन. द बेसिक रॅशनल फॉर CDDS इज टू अल्टर द फार्माकोकायनेटिक अँड फार्माकोडायनॅमिक ऑफ अ ड्रग. आपण त्याचे कायनेटिक्स आणि डायनॅमिक्स अल्टर करतोय, चेंजेस करतोय. मॉडिफाईंग एक स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टी, कशासाठी, एक नवीन वेसाठी आपण त्याचं फार्माकोकायनेटिक आणि डायनॅमिक्स अल्टर करतोय, मॉडिफाय करतोय म्हणजे त्याला मॉडिफिकेशन्स देतोय, राईट. त्याच्यामध्ये 2 टाईप्स असतात, मेडिकल रॅशनल
बायोलॉजिकल रॅशनल. मेडिकल रॅशनल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये डोसिंग फ्रिक्वेन्सी मिनिमाइज करणं, मिनिमाइज प्लाझ्मा फ्लक्च्युएशन्स कॉन्सन्ट्रेशन, डिक्रीज फ्लक्च्युएशन बाय स्लोईंग द ॲब्झॉर्प्शन स्लो करून त्याचे फ्लक्च्युएशन्स कमी करणं, टॉक्झिसिटी प्रिव्हेंट करणं. त्यानंतर लो साईड इफेक्ट्स, बेटर पेशंट कंप्लायन्स, रिलीज ॲट अ रेग्युलर अमाऊंट ॲट अ टार्गेट साईट टू मेंटेन थेरपेटिक लेवल ऑफ ड्रग इन प्लाझ्मा. म्हणजे एक रेग्युलर अमाऊंटनी आणि टार्गेट साईटवरती त्याचं थेरपेटिक लेवल मेंटेन करणं. त्यात कारण आहे आपण CDDS का बनवतो. बायोलॉजिकल रॅशनल म्हणजे ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन. CDDS हे पूर्ण अल्टर करू शकतं, राईट. म्हणजेच मी पहिले सांगितलं कायनेटिक्स आणि डायनामिक्स हे CDDS अल्टर करतं. म्हणजेच आपण CDDS का बनवतो हे त्याचं रिझन आहे की त्याचे डोस फ्रिक्वेन्सी कमी व्हावी, टॉक्झिसिटी कमी व्हावी आणि या सगळ्या प्रॉपर्टीज आपण अल्टर करू शकू, तेव्हाच आपण CDDS एक बनवू शकू. ठीक आहे. हे तुम्ही एक ग्राफ बघू शकता. यामध्ये काय दिलेलं आहे, प्लाझ्मा ड्रग कॉन्सन्ट्रेशन टाईम प्रोफाईल ऑफ CRDDS ॲज कम्पेअर्ड टू अदर ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. बाकीच्या ड्रग डिलिव्हरी सिस्टीम त्याचं टॉक्झिक लेवल, सस्टेन रिलीजचा हा जो ग्राफ आहे तो व्यवस्थित जातो आहे. पण हे जे फ्लक्च्युएशन्स होत आहेत ना सब थेरपेटिक लेवल, हे फ्लक्च्युएशन्स होतात आपल्या नॉर्मल टॅब्लेटमध्ये. हे प्लाझ्मा ड्रग कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम. मल्टिपल डोसिंग ऑफ कन्व्हेक्शनल डोसेस फॉर्म, आज घेतली उद्या नाही, मग परत त्याचं डाऊन होणार ग्राफ, परत वर खाली, म्हणजे फ्लक्च्युएशन येणार. मल्टिपल डोसिंग ऑफ कन्व्हेक्शनल म्हणजे जे ट्रेडिशनल टॅब्लेट्स आहे त्याच्यामध्ये मल्टिपल डोसिंग आहे. पण ही जी थेरपेटिक लेवल आहे ही आपली फक्त मेंटेन होणार कंट्रोल ड्रग रिलीजमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे सिलेक्शन ऑफ ड्रग कॅन्डिडेट. तर आता प्रत्येकच ड्रग आपण CDDSसाठी बनवणार का, कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीमसाठी नाही. तर त्यामध्ये काहीच ड्रग असे आहेत जे आपण सुटेबल असणार आणि सुटेबल नसणार काही. ठीक आहे. तर नॉट एव्हरी ड्रग इज सुटेबल फॉर CDDS. सो कोणते सुटेबल आहेत मग. सुटेबल ड्रग म्हणजेच गुड कॅन्डिडेट्स. दिस ड्रग्स हॅव प्रॉपर्टी दॅट मेक्स देम परफेक्ट फॉर स्लो अँड कंट्रोल रिलीज. आपल्याला काय पाहिजे, स्लो रिलीज पाहिजे, कंट्रोल रिलीज पाहिजे. तर मग असे कोणते ड्रग आहेत जे CDDSसाठी गुड कॅन्डिडेट्स आहेत. तर ड्रग्स विथ शॉर्ट हाफ लाईफ म्हणजे ज्यांची हाफ लाईफ 1 ते 4 आवर्सची असेल, म्हणजे जे पटकन एलिमिनेट होतात. का बरं, दे गेट एलिमिनेटेड फ्रॉम बॉडी क्विकली. पटकन एलिमिनेट होतात. तर मग आपल्याला तेच तर पाहिजे, जे ड्रग्स पटकन एलिमिनेट होतात तेच आपल्याला बॉडीमध्ये ठेवायचे, राईट. का बरं, त्यांचा इफेक्ट लॉंगर राहायसाठी. फॉर एक्झाम्पल प्रोप्रॅनोलॉल. त्यानंतर ड्रग्स टेकन फ्रिक्वेंटली. आता जे डायबेटिक पेशंट्स असतात त्यांना येता जाता खूप सारे ड्रग्स घ्यावं लागतात. तर आपल्या CDDSमध्ये काय पाहिजे, त्यांची फ्रिक्वेन्सी कमी व्हावी. CDDS रिड्युसेस नीड टू टेक मेडिसिन अगेन अँड अगेन. फॉर एक्झाम्पल अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स. तर मग CDDS काय करते, त्यांची फ्रिक्वेन्सी कमी करते आणि त्याचा रिलीज बॉडीमध्ये जास्त वाढवते, म्हणजे येता जाता तो ड्रग घ्यायचं काम नाही. त्यानंतर ड्रग इन क्रोनिक डिसीजेस, राईट. क्रोनिक डिसीजेसमध्ये काय होतं, आपल्याला तो ड्रग खूप वेळ घ्यावा लागतं, लॉंग ट्रीटमेंट असते. सो CDDS गिव्ह सस्टेन इफेक्ट. मग आपण एकच मेडिसिन घेतली तर त्याचा खूप वेळ इफेक्ट राहावा, तर असे ड्रग आपण CDDSमध्ये चूज करतो. फॉर एक्झाम्पल डायबेटिक पेशंट्स. ठीक आहे. त्यानंतर ड्रग नॉट सुटेबल फॉर CDDS, बॅड कॅन्डिडेट्स. आता कोणते ड्रग सुटेबल नाही आहेत CDDSमध्ये. ठीक आहे. दिस ड्रग्स डोंट वर्क वेल इन CDDS. तर आता हे ड्रग CDDSसाठी नॉट गुड आहेत, दॅट इज बॅड कॅन्डिडेट्स आहेत. तर कोणते, किंवा मग जे हार्मफुल आहेत, ऑर इफ गिवन इन कंट्रोल्ड फॉर्म, ते हार्मफुल पण असू शकतात जर कंट्रोल फॉर्ममध्ये दिले तर. फर्स्ट, ड्रग्ज विथ लॉंग हाफ लाईफ, ज्यांची हाफ लाईफ जी खूप जास्त आहे. तर मग वाय, दी ऑलरेडी स्टे लॉंग इन बॉडी, नो नीड फॉर स्लो रिलीज. तर ते ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये जास्त वेळासाठी राहत आहे, मग CDDSची काही गरजच नाही ना. फॉर एक्झाम्पल डायझेपाम हा ड्रग ऑलरेडी बॉडीमध्ये खूप वेळ राहू शकतो, तर मग त्याचं कंट्रोल रिलीज करायची गरजच नाही. ठीक आहे. तर मग हे कॅन्डिडेट्स आपण CDDSसाठी नाही वापरणार. त्यानंतर ड्रग निडिंग इमिजिएट इफेक्ट, हे खूप महत्त्वाचं आहे की CDDS रिलीज स्लोली. CDDS काय आहे, कंट्रोल रिलीज, म्हणजे ते स्लोली रिलीज होणार. तर सो नॉट सुटेबल इन एमर्जन्सी, ज्या की एमर्जन्सी कंडिशन असतात जसं की हार्ट अटॅक, राईट. तर ॲड्रेलिन हा लगेच इमिडिएट इफेक्ट दाखवतो. तर मग आपण ते CDDSसाठी सिलेक्ट करणार का, नो, वी विल नॉट सिलेक्ट इट फॉर CDDS, कारण की त्याला इमिडिएट ॲक्शन पाहिजे. तर मग असे ड्रग आपल्याला CDDSमध्ये नाही घ्यावं लागणार, कारण की CDDS ऑलरेडी स्लो ड्रगसाठी असतात. सो हे झालं सुटेबल कॅन्डिडेट्स फॉर CDDS अँड ड्रग्स नॉट सुटेबल. ठीक आहे. यात काही अडचणी असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा टॉपिक समजला असेल. आता हा झाला आपला पार्ट 1. आपण आता नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. हा झाला पार्ट 1, दॅट इज इंट्रोडक्शन, टर्मिनॉलॉजी, डेफिनेशन, रॅशनल ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज आणि सिलेक्शन ऑफ ड्रग कॅन्डिडेट्स, पार्ट 1. नेक्स्टमध्ये आपण बघणार आहोत आता अप्रोचेस टू डिझाईन कंट्रोल रिलीज फॉर्म्युलेशन. ठीक आहे. थँक्यू.